नाना तुम्ही किती लवकर सोडून गेले हो आम्हाला. सगळा घराचा भार माझ्यावर आला. कसं करू मी हे सगळं? कुटीला काहीतरी प्रॉब्लेम झालाय वाटतं. आता नाना असते त्यांनी लगेच बघितलं असतं. तर मला काय कळतं यातलं. तरी बघते रमेश काका असते ना शेजारी, त्यांना सांगते जाऊन, ते तर देतील करून. इकडून बघा ना काका, बघा बरं काय प्रॉब्लेम झालाय त्याला. थोडा घोटाळा आहे त्याच्यामुळे 10-15 मिनिट पेट करून घेतो. होईल का नाही? हा चालेल. बरं चालतंय, चालू करून घेतो. द्या करून, मग मी दुसरं काम बघते. हो चालेल चालेल, तो करा. वय ग पूजा, कुठं निघालीस? काय नाही ग, शेतात चालले होते. म्हटलं आज उद्या पाऊस येईन, तेवढं शेतातलं करून घेऊ. आताच गोठ्यातलं झालं, दूध डेअरीवर नेऊन सोडलं. म्हटलं आता शेतातलं केलं तर तेवढं. मग किती काम करतेस ग बाई तू. जेव्हापासून बाप गेला तुझा तेव्हापासून सगळी जिम्मेदारी तर तुझ्यावरच आली. कोण आहे ग आता दुसरं करायला? भाऊ येतो तो लहान आहे, ते आहे मलाच करणे आता. तेच घरातली मोठी मुलगी आहे तू, तेच तर सगळ्या जबाबदारी घेणं भाग आहे तुला. पण मी काय म्हणते, काय ग? पण तू एवढी शिकलेली आहे ना, मग तू म्हशीच्या नादी कशाला लागती? नोकरी बिकरी कर ना. कशाला ठेवती ती? विकून टाक. आणि मग कोण लग्न करण तुझ्यासोबत? तू जर अशा म्हशीचे गोठे ते हे करत बसली तर. हे बघ मानसी, माझं लग्न नाही झालं तरी चालेल, पण मी गोठा सोडणार नाही. आणि नोकरीचं जाऊ दे मरू दे. कसं आहे ना मानसी, माझी वडिलांची इच्छा होती गोठा पुढं न्यायची. ते नाही म्हणून काय झालं, त्यांची इच्छा मी पूर्ण करेन. आणि तुला सांगू का, गोठ्याकडं पाहिलं ना तर असं वाटतं माझा बापच आहे तिथं. त्यांची राहण्याची जाणीव होती मला, म्हणून मी गोठ्याला नाही सोडणार. तुला काय सांगू ग, रात्रंदिवस झोप येत नाही मला. काय होईन कसं होईन हाच विचार करत राहते. बाबा होते ना, पहाटे पहाटे सगळ्यांना उठवायचे अगं, त्यांची धडपड चालू राहायची. आता तसलं काहीच नाही. आणि तुला तर माहिती आहे, मला धार पण काढता येत नव्हती. बाबांनी शिकवलं मला. आणि तू सांग बरं, आज मी आईला आणि भावाला सोडून गेले तर कसं होईन त्यांचं?
माझ्याशिवाय कोण आहे त्यांना? आणि तू म्हणती लग्न कर, लग्नाचं जाऊ दे मरू दे, पण बाबांची सगळी जिम्मेदारी माझ्यावर आली, ते कोण करीन? आणि लग्नाचं काय, लग्न तर सगळंच करता, माझं नाही झालं म्हणून काय झालं? आणि तुला सांगते, भाऊ लहान आहे अजून माझा, त्याचं शिक्षणाचं होत नाही ना काही, त्यांना रानकीला लावत नाही तोपर्यंत मी लग्न पण करणार नाही. अख्खं आयुष्य असं गेलं तरी चालेल. आज माझ्याकडे 50 म्हशी तर त्यांची मी 100 करीन. आणि तुला सांगते, शेतकऱ्यांना सगळेच लोक नाव ठेवतात ग. आणि तुला सांगते, आज मी धाडशीने उभी आहे, डेअरीवर दूध नेऊन टाकते, चारा आणते, गुरांचं करते, सगळं मी करते. आणि मानसी, आज लोक माझ्याकडे इज्जतीने बघतात. आणि आणखी काय पाहिजे ग मला? बरोबर आहे तुझं, माझंच चुकलं, मीच उगाच तुला अशी बोलले. नाही नाही, जाऊ दे. चल मी आता शेतातलं काम करून घेते. बरं बरं, आणि काही लागलं तर नक्की सांग मला. हो हो, काळजी घे. बाबांची टोपी. पूजा, अगं काय झालं? काय चाललंय तुझं? अगं मगाशी शेतात गेले होते, आता गुरांना खुराक आणते. सकाळपासून काही नाही, संपलं अगं. अगं पण काय आहे, काय अवतार केलाय? जरा आंघोळ करून घे मग बघ ना सगळं. हा नाही, काय अवतार केला ग तू? तुझं काही अवताराचं जाऊ दे मरू दे ग, खुराक नाही यांना, म्हशींना घेऊन येते मी, परत संध्याकाळपर्यंत तसेच राहतील, कशाला त्यांची वणवण करायची? अगं पण किती काम करशील ग? कुठं काय काम केलं? आता मी नाही केलं तर मग कोण करणार आहे? आई, जाऊ दे, तू नको काळजी करू, जा घरी, मी तोपर्यंत म्हशींना खुराक घेऊन येते. अगं पण आवर ना, आंघोळ पांघोळ. अगं आई, आवरेल मी नंतर. तू चहा पाणी केला का? हे बघ, मला ना चहा पाण्याचं नाही माहिती, पण मला ना तुझं काहीच कळणार. बाप गेल्यापासून ना तू चलीन तरच काही कळना मला. मी काय सांगते, आपण हे सगळं विकून टाकू. अगं कोण करणार आहे एवढं? आई, मी आहे ना करायला, असं काय बोलते तू? तुला म्हटलं की मी काही काम कर म्हणून, तू फक्त आपले आराम कर. तुझी तब्येत नाही चांगली राहत, आणि भाऊ पण लहान आहे, त्याच्याकडे बघ, तू काळजी घे. हे बाकीचं बघते, मला काय करायचं काही नाही. आणि तुला आता बोल, याच्या नंतर म्हणायचं नाही विकून टाक म्हणून. तुला माहिती ना बाबांची आठवण आहे ही. अगं पण काय हाल चालले ग तुझे? कुठं काय हाल चालले ग आई माझे? हाय मी ठणठणीत आहे. अगं लग्न करायचं वय तुझं, हा झालं आता, परत येऊन जाऊन लग्नाचाच विषय असतो आई तुझा. अगं माझं लग्न झाल्यावर तुमच्याकडे कोण बघणार आहे? अगं पण एवढी तरणी पोरगी नुसतं इकडं तिकडं काम करीती गुराढोरावानी, कसं चांगलं वाटन ग आईला? हा काय नाही होत, लग्न काही लग्नाचं काय, किती जरी पोरीत लग्न करत नाही. तू नको काळजी करू आई, मी आहे ना. बरं ऐक ना, बाबांची टोपी इथंच राहिली होती, मग घरात ठेव सांभाळून. काय पूजा, कुठं निघालीस? काय नाही, शेतात चालले. शेतात आता काय काम आहे तुला? काम नसतात काय शेतात? तू कुठं चालला? काय नाही, जरा जॉब स्विच केला, जरा कंपनी स्विच केली, जरा पॅकेज पण चांगलं भेटलं आता. हो का? म्हणलं जरा घरी यावं, आपल्या ग्रामदेवतेला जरा पेढे वगैरे नारळ वगैरे फोडावं म्हणलं. कधी आला तू? मी काल रात्री चाललोय. हो का? कसं चाललंय तुझं? माझं चांगलं चाललंय, तुझं? माझं पण व्यवस्थित आहे. आता जरा चांगल्या पॅकेजची नोकरी भेटली, बरं झालं. म्हणलं गावात पण सांगावं, तुला पण सांगावं, नाही का? कसं आहे, ऊसाचं कसं चालू आहे शेतामध्ये? सगळं व्यवस्थित चालू आहे माझं, पाणी वगैरे भरपूर आहे. बरं. अन्न गेल्यापासून भरपूर केलं ग तू, आहे का नाही? भाऊ लहान आहे तुझा, ते खरं तर त्यांनीच करायला पाहिजे, पण तू भावाच्या वरच केलंस, सगळं घर हे केलंस. बरं, एक विचारायचं होतं. काय रे? आता
म्हणजे कसं बोलू की कंपनी पण स्विच केली मी. आधी 50,000 होता, आता 1,00,000 पगार झालाय बघ मला. आणि लग्नाबद्दलच विचारत होतं की तू काय निर्णय घेतलास म्हणजे. निर्णय आता तुला सांगितलं की आज लग्न नाही करायचं म्हणून. अगं लग्न नाही करायचं म्हणजे पूजा, तुझं वय किती बघ, माझं वय किती बघ, आणि माझं अशी काय जबरदस्ती नाही तुला. आपलं प्रेम आहे ना, म्हणून मी तुला विचारतोय. मला ते प्रेम आहे म्हणून सोडून द्यायचं, अर्ध्यात सोडून द्यायचं असं मला नाही पटत. तूही चांगली आहेस, तुलाही मी पटतोय, आणि हे नातं आयुष्याच्या शेवटपर्यंत गेलं पाहिजे, ते नवरा बायकोचं नातं झालं पाहिजे असं मला वाटतंय. म्हणून मी तुझ्यासाठी थांबलोय. तुझ्या घरच्याला मी माहिती, माझ्या घरच्याला तू माहिती आहेस, काय लांबचे नाहीत आपण. सगळं मान्य आहे रे श्री, पण आता परिस्थिती काय माहिती ना तुला. अगं पण परिस्थिती काही असली तरी लग्न करावंच लागणार आहे ना. नाही रे, मी निर्णय बदललाय आता. हे बघ, माझं लग्न झालं, भाऊ 5-6 वर्षाचाच आहे, आणि आत्ताच बाबांचं असं झालं. आईला कोण लक्ष देईन, परत शेतातलं काम आहे, म्हशी आहेत, माहिती ना तुला, सगळं गोठ्यात तर मला करावं लागतं. आणि दुसरं गडी माणूस कोणी नाही का जो त्याचं जबाबदारी घेईन. आता गड्यावानी मलाच काम करावं लागतं. अगं सगळं मान्य आहे तुला, अगं सगळं मान्य आहे मला तुझं, पण ह्या गोष्टीमुळे लग्न अडवणं कितपत योग्य तूच सांग. अरे श्री, माझं लग्न झालं तर घराची जबाबदारी कोण घेईन? अरे आईकडून भावाकडून कोण बघन सांग बरं. भावाचं अजून शिक्षण आहे, 5-6 वर्षाचा आहे लेकरू, त्याला काय समजत अजून. मी त्याबद्दल काहीच म्हणत नाही, तुझं सगळं योग्य आहे, तुझे विचार योग्यच आहेत, पण माझं तरी कुठं चुकतंय. आपलं वय झालंय लग्नाचं, आपण लग्न केलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत. हे बघ श्री, तुला जर लग्नाची घाई असेल ना, तू दुसऱ्या मुलीसोबत बिनधास्त लग्न कर, मला काहीच नाही वाटणार. आता सध्याला माझा काय, तुला कसं बोलू आता मी पण. बघ, माझा पण विचार कर थोडा, मी तुझ्यासाठीच थांबलेलो आहे. आणि तुझा निर्णय चुकीचा असं मी म्हणत नाही, पण 50% तुझ्या साईडने 50% माझ्या साईडने काहीतरी कॉम्प्रोमाइज करून आपण लग्न केलं पाहिजे असं मला वाटतं. आता लग्नाचा काहीच विचार नाही श्री माझ्या मनामध्ये. चल, मला शेतात काम आहे, उशीर होतोय, ये. आवरलं का ग? हा, का बरं आली तू इकडं? काही नाही, म्हणलं बघा तुझं काय चाललंय काय नाही. काय ग ते पोरग कशाला आलत? कोण? श्री का? हा, काय नाही, अगं नोकरी लागली ना त्याला. अगो बाई, बरं झालं की ग. हा, तो म्हटलं पहिले 50,000 होतं, आता 1,00,000 आहे. अगो बाई, मग ते सांगत होता, तो आला होता म्हणे, आता ग्रामदैवताचं दर्शनाला चाललो असं. हो का? मग लग्न बिग्न करायचं का नाही त्याला? तेच बोलत होता तो, नाही लग्न करायचे तुझ्या सोबत. काय सांगते? काय सांगते काय? बरं झालं बघ. काय विचार केलाय तू? आई तू येडेबिडे का ग? काय विचार केला म्हणजे? सरळ त्याला नाही म्हणून सांगितलं मी. आता मी लग्न केलं तुमचं कसं व्हायचं सांग बरं? अगं तू येडी बिडी झालीस का? अगं मी नाही आई, तू येडी झाली. 17-20 काय का ते लग्नाचं घेऊन बसते तू? लग्न नाही केलं तर माणूस मरतं का? लग्न 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 आपलं तेच. म्हटलं तुला नाही करायचं म्हणून. अगं बिना बापाच्या पुरीला कोण आधार देणार आहे ग? हे बघ आई, कोणी आधार देऊ ना देऊ, मी खंबीर आहे माझी. तुला समजत नाही बघ मी काय बोलते. काय बोलती? तुझा बाप गेला. अगं तरुण पोरगी घरात असली ना की आईच्या जीवाला किती घोर असतो. आणि गावात असे लांडगे उघडेच फिरतात बघ. तुला नाही कळायचं. तू खूप मोठी जबाबदारी आहेस तुझ्या बापाची माझ्यावर टाकलेली. ते जर असते ना
तू म्हणशील तसं वागू दिलं असतं मी तुला, तू म्हणशील ते करू दिलं असतं. अगं पण ते नाहीत आता. तुझं लग्न करणं मला गरजेचंच आहे. आणि या लांडग्यांपासून स्वतःच्या पोरीचं संरक्षण करणं साधी गोष्ट नाही ग. आज तो श्री स्वतःहून म्हणतोय तुला लग्नाची मागणी घालतोय, ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट आहे का काही? तुला नाही कळायचं, आई झाल्याशिवाय आईचं काळीच. तुझं परत सुरू झालं आई. काय भेटणार आहे गरडून? अगं अवतार बघ कसं करून ठेवलंय तू. आणि काय गरज आहे बरं लग्न करायची? दादा छोटा आहे आई, त्याचं शिक्षणाचं कसं? पण तुम्हाला दोघांना आधार कोण देणार आहे? अगं गावातच राहशील तू. लग्न झाल्यावर नाही, सगळे लोक बदलतात. मला नाही करायचं आणि इकडं काम पडलंय ना. ते काम ठेव. अगं तुला का कळत नाही? तुझ्या भावाचं सगळं मी करील, तुझं सगळं बघ तू. आणि गोठ्याचं कोण करणार आहे? म्हशीचं कोण करणार आहे? आम्ही करू सगळं जसं होईल आमच्या 2-4 हाताने. अगं पण तुझं लग्न झालं तर तू सुखानं राहशील. अगं येत जा ना, गावातच राहणार आहेस तू, कुठं तुला घेऊन दुसरीकडे जाणार आहे? लग्न झाल्यावर कसं माझ्या जीवाला शांती लाग. तुझा बाप तिथं वरून सुखानं डोळे भरून बघल. त्याचं एकटं स्वप्न होतं त्याच्या पुरीचं लग्न थाटात करायचं. आणि जर ते सुद्धा मी नाही केलं ना तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार. अगं आई काय बोलते ग तू येड लागल्यासारखं? हे बघ तुला आता सांगून ठेवते, परत लग्नाचा विषय काढायचा नाही माझ्या जवळ, नाही तर मी माझं काही करून घेईल. मग 10 वेळेस तुला सांगितलं तरी तेच म्हटल्यानंतर. आता जोपर्यंत मोठं होत नाही, तो त्याचं शिक्षण होत नाही, तोपर्यंत मी लग्न करणार नाही. तुमचं सगळं झालं व्यवस्थित तर मग पुढच्या पुढे बघू ना. आणि इकडे मला काम करू दे. जा घरी. अगं पण तुझं वय निघून जाईल ग. आई तुला सांगितलं ना हा विषय नको आता लग्नाचा. जा घरी, मला काम पडली. सारखं आपलं लग्न लग्न लग्न. कसं खायचं, काय व्हायचं, कोण करीन लग्न? का होतं काय चाललंय? काय नाही, हेच चाललंय काम घरचे. हा 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 घरची. आज इकडं आलो म्हणलं चला तुमच्याकडेच काम हो का? ते तुमच्या तायडीच्या साठी मग म्हणलं पाव हटकून लग्नाचं. हो तिला मी बोलले, हा मी ह्याला बघितलं होतं आलेलं, पण ती म्हणली जीव देईन म्हणली. मी का बरं? आता तिला वाटतं ना आपल्या मागे आता जबाबदारी, वडील नाहीत म्हणलं, लेकराचं शिक्षण मग पण अहो आता तुम्हाला सगळ्या गोष्टीची कल्पना दिली, ही पोरग मला कळलं सगळ्या गोष्टी. तेवढं आम्हाला. तिला बोललो बरं का अण्णा आधार होईल ना. की कंपनी स्विच केली, मला 50,000 पगार होता, आता 1 लाख झालाय, चांगला झालाय. आणि असं लांबचं पण नाहीत म्हणलं आपण की काही लपून ठेवण्यासारखं. सगळं चांगलं करते म्हणलं तू, तू काय वाईटात विचार करीत नाही. पण आता वय झालं लग्नाचं तर केलं तुम्हाला पाहिजे. आधार 100% होईल. काय नेमकं? नाही, पण आता तुम्ही समजून घ्या आणि पोरगे घ्या पदार्थ. माझी तर इच्छा आहे का अहो त्याच्या पुढं तुम्ही काय देऊ नका, घेऊ नका, वाटलं सगळं आम्ही आमचं करून घेतोच ना. मस्त मुलगी, फक्त तुमची तयारी ठेवा. आणि तुम्ही कुठलाच खर्च करू नका, आणि अहो. पुढची बी जबाबदारी आम्ही घेऊ. अहो तर त्या कुणालाच खर्च करायची गरज नाही, माझ्याच पगारावर सगळं लग्न लावून घेतो मी. अरे होतंय, पण यांना बी थोडं टेन्शन मग वाटतंय काय ना, बा, होईल? कोण करणार आहे, काय होणार आहे. कुणालाच रुपये खर्च, अण्णाला सुद्धा रुपये खर्च करायची गरज नाही. अरे मी जबाबदारी सगळं आहे करतो. तुझी सगळी, मग काय अडचण आहे आपल्याला? नाही, मी तिला एकदा बोलते परत. हो बोला. आणि तिला थोडं काय करा समजून सांगा की भविष्यात चला आपल्याला बी थोडासा आधार होईल. ठीक आहे ना, दोघींनी कुठपर्यंत करायचं काय चालू सांग? तेच त्यांच्या मुलीसाठी पोरगी लग्न करून म्हणून नाही वाटत बा मला. मग आता कवर ठेवणार नाना घ्या ना तुम्हीच आता पोरगी काय म्हणजे ती वाघीनच आहे भाऊ. आहे चला, बघ, अवघड अहो, किस्सा आहे. शेवटी मुलगी असो किंवा मुलगा. येणे का पिसाळ्यावानी सकाळी 3 वाजल्यापासून पोरगी पळते म्हणजे काय जोक आहे का? पाठ 3ला उठत तुम्हाला सांगतो मी बघतो. कष्टाला शेण उचली आणि धारा काढून. अहो ही काय सोपं आहे काय? म्हणजे 50 तिच्या जीवावर चाललंय का नाही? 50 अहो सगळ्या म्हशी एकटी पिळती हा वारेवानी चार राहणार. तुम्हाला सांगतो ट्रॅक्टर चालू करून हा. मोठी गाडी चालू करणार, खुराकाचे पोते एकटे खाली करते 50-50 किलोची. माहिती अक्कल बंद होती शेजारी बघायचं म्हणलं तरी माझी इच्छा नाही होत. आणि तिच्या डोक्यात एकच फुल काय बसलं. मी तिला त्याशी म्हणलं का भाऊ लग्न करून टाक पुरी, तू आता ही कोण टाकी काय ठेवली बाप मेला.
ती म्हणली बाप मेला जरी असेल ना मला दररोज त्या गोठ्यात मा बाप दिसत त्याच्याकरता मला ते गोठा ऐकायचा नाही काहीच नाही मी जोपर्यंत आहे तो माहित नाना तुम्ही आता वडिलासारखे तुम्ही सांगा काय समजून. सांगू ते ऐकतच नाही कोणाचं त्याच्यानंतर ते पोरग आता मोठं व्हायला आणि करायला आणि ते थोडीशी अडचणी जातात. थोडं वेळ लागल आता आम्हाला. ते पोराचा विषय असा आहे का ते पोराला लहानचं मोठं करायसाठी तिचं त्याग चाललाय सगळं तोपर्यंत त्याचं वय निघून जाईल. तिला काहीच नाही लग्नाचं गद्य पद्धत नाही राहिलं काही काय म्हणजे हो? तिच्या लग्नाचं डोक्यातच नाही ते म्हणा. डोक्यातच गणित नाही आज वाटतं पण भविष्य खूप अवघड आहे. सगळं मान्य आहे, पण आता कोणची गोष्ट आहे? तिला कशाने म्हणावं तिला म्हणायला गेलं का तिला की बापाची आठवण काढी रडायला लागते बापाची आठवण काढी रडायला लागते मला काय सगळ्या बोलावं गोष्टी ठीक आहे पण ते लग्न नाही तर आता केलं पाहिजे. तुम्हीच सगळे माणसं मिळून आता तुम्ही वडिलासारखेच आहेत सगळे नाही का तुम्ही सगळे मिळून तिला समजून सांगा तेवढं. मी तर बोलतेच तिला पण थोडा वडीलधाऱ्याने सांगितल्यावर कुठे फरक गेली ती? पडेल. त्या काय आली आली. ए पूजा चल लवकर तिचं तर म्हणणं एकदा ऐक काय म्हणते काय नाही. चल ये इकडं. काय अरे काय आहे, शेजारचे पाहुणे आले काय नाही काय नाही काम चालू होतं माझं, बोला ना. तेच लग्नासाठीच तुला पाव एकदा विचारून काय तुझं नेमकी इच्छा आहे तुला काय? काय म्हटलं ते मगाशीच मी हा अगं आणि त्याच्यात तिची काय चुकी आहे रे तिला बोलत तू ताडा ताडा लोक तिच्याकडे कोणच्या भावनेने बघत आहेत, तुला कळत काय अहो नाना मग घरातलं कोण करीन मला मी सांगा म्हणतो बरं. सगळं इकून टाका हे पण नाना हे आता बोलले परत बोलू नका. ते माझ्या बाबांचं स्वप्न आहे. आहे आम्हाला म्हणायचं नाही ते विकत तुम्ही अरे स्वप्न जरी आहे पण लग्न आज ना उद्या करावंच लागणार ना. आणि वय झाले म्हणूनच मी ह्या गोष्टीच्या मागा लागले बाकी श्री काय पण तुला मी म्हटले ना मला करायचं नाही म्हणून तुला एवढं पण म्हटलं जर तुला एखादी मुलगी आवडत असेल तू बिंदास कर माझ्यामुळे नको तू थांबू. नाही यार, तसं नसतं बा पण तू हे सगळ्यांना घेऊन आला इथं बरं माझ्या मला घरी. सांग बरं लग्न कशामुळे नाही करत तुला ते तरी कारण सांगतो ना नाना आई एकटीच आहे भाऊ लहान आहे माझा अजून. मग होईल ना त्याचं मोठा शिक्षण होईल मग त्याचं शिक्षणाचं नको का आणि मी इथून लग्न करून गेले यांच्याकडे कोण बघणार आहे. अरे तू या ना तुम्ही दोघं पण लक्ष ठेवत ना काय फरक पडतो. अगं ऐक ना थोडं आता वडीलधारे माणसं मी सांगत तेच म्हणलं मला नोकरी पुण्याला राहायला जाऊ चांगली लाईफ आहे तिकडं इथे 2-4 मजूर लावून काय ना काय करता येते थोड्याफार म्हशी कमी करता येतील. कशाला म्हशी कमी करायच्या नाही कमी नाही का करू पण आता आईला तुझ्या नंतर आईला होईल केवढं सगळं पण त्या लेकराला काका होईल मी का? करते ना खंबीर आहे मी. तरी अरे सुद्धा पण तू आज लग्न कर लग्न मध्ये, झालं पण पाहिजे उद्या का बी नाही? कधीतरी लग्न करावंच लागेल ना तुला. आणि मला काय म्हणायचंय 2 मजूर ठेवा ना. तर मुलीचं वय तुला झालं काय ते बोललं आईला- का तू नुसती रडत बसती मग. मग ते आईला आणि वाटतं ना आईला आपल्यासमोर- वाईट वाटणं साहजिकच आहे ना. अरे आम्हाला तो याकडे बघून वाईट वाटत मग? होतं. तिचा कसा जीव करीत असेल आणि मुलीचं आई काय नाही. एवढं आता हाय तू धाडशी म्हणून आजी चाललंय दूध घालायचं म्हशी धारा काढायच्या ही करायचं ती करायचं सकाळी कुट्टी बी गाडी तुला शेजाऱ्याला बोलून आणावं लागलं तू याचा विचार केलाय का थोडाफार कव्हर करणार आहे तू एकटी अगं मोठे माणसं जोपर्यंत होईल सांगते माझ्याकडून नाना तोपर्यंत करल मी. अगं पण वडीलधारी सांगते थोडं ऐकत जा ना बाई तू. हा? लग्न तर तुला करावंच लागेल. आज ना उद्या करायचंय वय तुझी निघून धाड जाऊ तुझी शकते. हिंमत बघून तुझी धाडच बघून ती पोरग आज त्याला लाख रुपये पगार आहे तरी तुझ्या संग लग्न करायला तयार आणि आहे तो दुसरी त्याला काय पोरी व्हायना ना. नाही नाही, पोरी भेटत नाही का त्याला अहो, लय पुरी. उताडा आलाय पोरीला ऐक ना. त्याचा. तू एक खानदानी आहे सगळ्या गोष्टी तुझ्याकडे आहेत ना, म्हणून तुझ्या मागे लागली ती नाही त्याला पुरी भेटायला काय रोग आला का त्याला पोरी आणि जी भेटायला? कष्ट करण्याची धमक आहे ती त्यांनी पाहिलेली. मग त्याची वाघासारखी बरोबर शिकली पोरगी ती नोकरी लागू शकते आज ना उद्या त्याच्या डोक्यात मला करायची तर हीच पोर करायची. नाहीतर नाही कसं लग्नाचं राहायचं? नोकरीचं काय नाही ना कसं तयार नाही होत? नोकरी मला आहे तिने नाही केली तरी जमन. मी त्याच्यात फक्त हे बघितलं की ती एकटी असून घर अशी सांभाळत मग माझं घर ती लक्ष्मी सारखं कसं सांभाळेल सरळ सरळ विषय आहे ना मला तेवढंच बघितलं मी मला दुसरं काय नाही पाहिजे. ऐक लग्नाला होकार दे तू हम्म. पण तू माझी बी तुझ्या इच्छा. भावाची आईची तू जबाबदारी घेतोय ना ठीक लक्ष आहे. ठेवायला तयार आहे. ठीक आहे तुम्ही सगळे एवढं म्हणताय तर मी लग्न करते पण माझे पण काय अटी आहेत. सांग त्या ना, मान्य सांग. असेल तर करेल. सांग 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 आणि अशी बोलती हो काहीतरी हा, म्हणजे बोलल्यावर लोकांना समजेल. कळत काय म्हणजे आम्हाला कळण बा तुझी काय अडचण काय आहे, अडचण आहे नाही. आम्हाला समजली तो त्याच्यावर आपण- लग्नाला नाही म्हणली आई ढासा ढासा दररोज ती काल रडत होतो ते भितडापाशी कायम बघतो मी रडतच कायम रडतच साहजिक आहे हो, राहील. नाना कोणत्या आईला नाही वाटत असं रडू की आपल्या नका. मुलीचं लग्न नाही झालं पाहिजे. पण या लई काळजी या नाही. वयात नवरा निघून जाणं पोरांवर ही जिम्मेदारी त्यांच्या येणं लय मोठी कोणच्या बाईला वाटतं बघ लय चांगलं वाटतं का हे गोष्टी? नाही ना आज आपण शेजाराला कन्या काय येत कोणाच्या मदतीला कोण नाही जाऊ. तात्पुरतं 2 मिनिटासाठी येतो 2 मिनिटं माझ्या बागायला आणि निघून जातो मदतीसाठी तरी कवर बोलावणार ना कवर काय बोलावणार म्हणणे तरी. तू सांग कोणच्या बरं टायमाला आता बोलावतो बोल बोल तू अशी काय ही नको बिऊच नको तुझ्या काय अडचणी असते तिचं बस सांग सरळ सरळ बोल. माझ्या भावाचं शिक्षण करायचंय आणि तो 18 वर्षाचा होईपर्यंत सगळा खर्च मी करेन.
आणि सगळं घरातलं मी बघन. चालतंय की मग, काय अडचण नाही. म्हणजे त्याला सगळं शिकवावं लागल ना मला, मग तो मोठा झाल्यावर तो बघन मग घरातलं, मग मला तुझा टेन्शन भाऊ राहणार काय नाही. त्याचा भाऊ काय फरक पडतो? दोघं मिळून शिकवून द्यायला लागला मोठा करा. आणि जो पण काही घरचा खर्च होईल तो करावा लागल. अरे खर्चाचं काय नको, तू कसलं टेन्शनच न घेऊ, खर्च सगळा करणार. त्याच्या मी काय- शिक्षणाला काय तुम्ही त्याला संघ घेऊन गेले, त्याचं शिक्षण होईल. म्हातारीचं आपण बघू काय मी करायचं. काय म्हणतो नाना, तिला जर भावाचं आणि घराचं करायचंच आहे ना तर करू दे. तेव्हा 18 वर्षाच नाही, तेव्हा 21 वर्षाचा होऊन तिला नोकरी लागून लग्न होईपर्यंत मी बी लग्न करीत नाही. मी बी थांबतो तिच्यासाठी. तिला थांबायचंय ना, मी बी लग्न करीत नाही. त्याचं सगळं रांकेला लावून बघू मग पुढचं आपलं काय होते ते. भाऊ तो 5-6 वर्षाचा लेकरू आहे. 15 तिला वर्ष जबाबदारी घ्यायची ना अण्णा. मला असली पोरगी जगात सापडून भेटणार नाही नाना कुठंच. तिला थांबायच्या घरच्यांसाठी ती काय चुकीचा निर्णय घेत नाही आणि मी तिच्यासाठी थांबायला तयार आहे. मला काहीच हरकत नाही. 15 वर्ष तू 40चा होशील, ती जाईल 30च्या पुढं. आणि मग त्या प्रपंचात आणि त्या कुटुंबात मग हे नाही राहत ना. तुमचं काय म्हणणं? मग माझं म्हणणं आहे लग्न करू, तिला घरात खर्च द्यायचा आहे ना, काय कर, तिला नोकरी करू द्या नाही तर घरात असू द्या. तिच्या घरची सगळी जबाबदारी मी घेतो. तिच्या घरात जेवढा खर्च लागतंय तेवढा मी पुरवतो. तिने नोकरी केली तर तिने तिच्या नोकरीतला 1 रुपया मला देऊ नये. सगळं पैसा तिने तिच्या आईला द्यावा, तिचं घर सांभाळावं, तिचा भाऊ कळता होईपर्यंत त्याच्या नावावर काहीतरी फिक्स डिपॉझिट करावं, सगळं तिच्या पैशातून करावं. जरी तिच्यासोबत माझं लग्न झालं, कमीत कमी आहे ना 50 लाख रुपयाची प्रॉपर्टी, 100 म्हशी जॉब, अशा जरी 50 हजार विकलेल ना तरी 50 लाख रुपयाची प्रॉपर्टी. 50 लाख रुपये तर आपण ती विकून टाकू. 50 लाख रुपये 2 मिनिटं ऐक, मस्त आहे बापा स्वप्न आहे. पण आता तू करणार आहे का? शेवटपर्यंत मुलीत जातील, नाही जमत या गोष्टी. करणार आहे ना तू. आता नवरा पुण्याला काम करशील, तू इथं म्हशी सांभाळशील, असं पुढे जमत असते की नाही सिस्टीम? ना चालणार. एवढं विकून आहे ना सगळं म्हाताऱ्याचे नाव पैसे टाकू, तू नोकरी कर आणि भावा शिक्षण कर. चाल संपला काय विषय अडचण? आणि लग्न करून टाकू. मग टाकू. आईची बी जिम्मेदारी कमी होईल. प्रश्न तिला एवढा बिचारी- त्या लेकराकडे नाही तर ती आहे लक्ष ना, देणे. तू म्हशी करीत बशील ना, हे मरून जाईल. मग बघ, बाप मेला आईला मारायची असली तर मग कर, तुला जसं करायचं आमचं सांगायचं काम आहे. तुझी पद्धत तू आहे. चला आणि ऐक, तू कुणाच्या दबावात येऊन काय निर्णय घेऊ नको, एवढं माझं म्हणणं आहे. सगळा निर्णय तुझ्या मनाने घे. तू तेवढी सुज्ञ आहेस. ते याच्या पायी ना ही मस्क करायला वागिनी सगळी दुनिया करते, पण याच्या पायी ही जर रडून मेलं तर काय उपयोग नाही ना. तू एवढं करून जर आई जर गेली तर तुझा काय फायदा होणार आहे? तुझा पण विचार कर बरं, आणि तुझ्या शेवटी आईचा पण आई विचार जर गेली कर. तर तुला साथ द्यायला कोण राहणार आहे? बारीक भाऊ तो कवा मोठा व्हायचा आणि कवा तू काय करायची? त्याला काय तो मग ऐक ना, जमीन बिमीन सगळे तो काय भिकारी आहे का? नाही ना. पण आज त्याला करायची धमक नाही म्हणून करायची तो धमक बारीक नाही. आहे. त्याला विषय. फक्त तुला असं नाही ना, लहानाचा तू मोठा लग्न करणे झाल्यानंतर हा विषय. सुद्धा इकडे लक्ष दे ना. तू लग्नाला हा म्हण, बाकी डोकं नको लावू. आम्ही बघतो बाकीचं काय असेल. तू टेन्शन न घेऊ, मी बघतो म्हातारीचं काय करायचं. तू अजिबात लोड न घेऊ. तू नोकरी कर, भावाला सांभाळ, विषय संपला. आणि भावाची सगळं शिक्षण तुम्ही 2 जण करायचं, सगळी जिम्मेदारी चालतंय, तुमची. काय हरकत नाही. आणि नखरे अजिबात करायची नाही. अजिबात नाही. नखरे जर केलं तर माहित का वाईट नाही, सनसेट पोराला नीट समजून सांग. तुम्ही म्हणताल अहो, सगळेजण काय तसं. अडचण यार, पोरे बी तसंच. तुम्ही सगळेजण म्हणताल चला, तसं. खुश राहा, मस्त चला. नाही करून टाकू आता, काय टेन्शन घ्यायची गरज मस्त नाही. एक चालेल. तारीख बघतो final म्हशीचं करू. आम्ही काय करतो. तुला म्हशी सांभाळायला तुला दाखवू द्या, ठेवायचं ना गोठा. 2 गडी ठेव, 2 बिराड देतो, सगळं ओके करून टाकू. सांभाळतील ना. हा काही विषय नाही. चल काय चला. करू नको. 2 बिराड आहे ना तुझ्या मशीनला. तू कधी आली तरी ह्या मशी तुला बघायला नजर पाडते. चल तुझी अडचण येऊन देणार नाही. लागत तयारीला. हा, हो. चल. चला येऊ. झालं तुझ्या मनासारखं. सारखं आपलं रडत बसायचं. आता नको रडू. छोकरे तुला आता नवरी होणार आहे माझी बाई.